Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 6 subject English. Topic 4.2 Molais Cathoni. Molais Cathoni. या ठिकाणी हे मोलाइस कॅथोनी हे एका व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्यात कशा प्रकारे पर्यावरण आणि पर्यावरणाची काळजी घ्यायची याविषयी त्याने बऱ्याच गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या मोलाईने एक ब्रह्मपुत्रा नावाची रिव्हर आहे आणि त्याच्याजवळ सँडबार्स म्हणजे वाळूची बेटं आहेत. तर त्या वाळूची जे काही बेटं आहेत त्या बेटांमुळे त्या ठिकाणी कोणतीही हिरवीगार वनस्पतीही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्या ब्रह्मपुत्रा नदीमधले साप किंवा प्राणी हे त्या ठिकाणी मरतात. आणि या ठिकाणी प्राणी यांना जिवंत राहू द्यावं किंवा प्राण्यांची काळजी घ्यावी यासाठी त्या वाळूच्या बेटावर त्याने हिरवीगार असे गवत, हिरवीगार रानं, जंगलं ही त्या ठिकाणी कशा प्रकारे उभी केली, ती जंगलं त्याने कशा प्रकारे उभी केली याचं अद्भुत असं प्रसंग या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे. मग आय विल स्टार्ट द स्टोरी. वन डे इन द टेरिबल समर सीझन ऑफ 1979 चेंज द लाईफ ऑफ जाधव पायंगे. जाधव पायंगे नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याच्या आयुष्यामध्ये 1979मध्ये उन्हाळ्यात बरेच काही बदल हे त्या ठिकाणी घडून आले. ही लिव्ड इन अ स्मॉल विलेज ऑन द बँक ऑफ द ब्रह्मपुत्रा. हा जो जाधव पायंगे हा जो व्यक्ती आहे हा या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीजवळ एक छोटंसं विलेज होतं, एक गाव होतं आणि त्या गावात तो त्या ठिकाणी राहत होता. द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर. ब्रह्मपुत्रा ही खूप मोठी नदी आहे. इन प्लेसेस इट इज मोर दॅन 7-8 किलोमीटर वाईड. ही जी नदी आहे ही जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर रुंद आहे. इट मेनी सँडबार्स अँड इवन ॲज आयलँड नोन ॲज मौजीज आयलँड. या ब्रह्मपुत्रा नदीजवळ आयलँड आहेत आणि सँडबार्स आहेत म्हणजे बेटं आणि वाळूची बेटं असं आपल्याला या ब्रह्मपुत्रा नदीच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे बेटं आहेत, हे जे सँडबार्स आहे तर यांना त्यांनी नाव दिलेलं आहे माजुली आयलँड. माजुली आयलँड असं त्या बेटांना आणि सँडबार्स यांना मिळून जे तिथं आयलँड तयार झालेलं आहे त्या आयलँडला मजुली आयलँड असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. वॉटर ऑफ ब्रह्मपुत्रा ऑफन फ्लड मजुली अँड द सँडबार्स. या ठिकाणी या ब्रह्मपुत्रामधलं जे काही पाणी आहे तर हे पाणी आणि पाण्याच्या आजूबाजूला आपल्याला मजुली आयलँड आणि सँडबार्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ॲट टाइम्स द नेव्हर रिव्हर इवन स्वीप्स अवे सम ऑफ द सँडबार्स. आणि या नदीतल्या पाण्यामुळे आजूबाजूला आपल्याला वाळूची बेटं ही तयार होताना दिसतात. व्हेन जाधव वॉज अबाउट 50 years ओल्ड. जेव्हा हा जाधव पायंगे हा 15 वर्षाचा होता त्यावेळेस व्हेन जाधव वॉज अबाउट 15 years ओल्ड ही सॉ अ टेरिबल साईट. ज्यावेळेस जाधव पायंगे हा 15 वर्षाचा होता त्यावेळेस त्याला एक भयानक असं दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्या नदीकिनारी ऑन वन ऑफ सँडबार 1000 ऑफ स्नेक ले डेड. त्या ब्रह्मपुत्रा नदीच्या बाजूला जे सँडबार आहे ही ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि हे आजूबाजूला जे आहे ते सँडबार आहे. मग या सँडबारवर त्याने एक भयानक असं दृश्य पाहिलं आणि काय पाहिलं तर हजारो साप त्या ठिकाणी मेलेले पडलेले होते. स्नेक ले डेड. दे हॅड बीन वॉश अशोअर विथ द फ्लड. हे त्या पाण्यासोबत वाहून आलेले होते. विथ नो ट्रीज टू प्रोटेक्ट देम. त्या ठिकाणी हे जे साप आहे या सापांना प्रोटेक्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ट्रीज हे त्या ठिकाणी नव्हते. दे हॅड ऑल डाईड इन द स्कॅल्डिंग सन. अतिउष्णतेमुळे हे साप त्या ठिकाणी मेले. जाधव वॉज सिम्पली हॉरिफाईड. जाधवला त्या ठिकाणी खूप भयानक असं वाटलं.
ही सॅट डाऊन अँड वेप्ट. तो त्या ठिकाणी शांतपणे बसला आणि विचार करू लागला. देअर अँड देन ही फाउंड हिज मिशन. आणि तेथे त्याने ठरवलं की या ठिकाणी आपण एक मिशन करायचं. टू टर्न द सँडी बरेन लँड ग्रीन विथ ट्रीज. ही जी सँडी बरेन आहे म्हणजे ही जी वाळूची बेटं आहे, या वाळूच्या बेटांवर आपल्याला ग्रीन ट्रीज हे या ठिकाणी आपल्याला उगवायचं, म्हणजे मोठमोठी झाडं या ठिकाणी आपल्याला तयार करायची, असं त्याने स्वतः ठरवलं. फॉर मोर दॅन 30 लॉंग इयर्स जादव पाएंगे टॉईल ऑन द ड्राय बरेन एरिया अँड ट्रान्सफर इट इंटू फॉरेस्ट. हा जो जाधव पाएंगे हा फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करत होता आणि गेल्या 30 वर्षापूर्वी त्याने अशा गोष्टींविषयी त्याला माहिती होती की अशी जी बेटं असतात तिथं कोणत्या प्रकारचं गवत किंवा कोणत्या प्रकारची झाडं ही त्या ठिकाणी उगवू शकतात, याचं जे ज्ञान होतं हे त्याला त्या ठिकाणी अवगत होतं, कारण तो एक फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्येच काम करणारा व्यक्ती होता. जाधव पाएंगे फॅमिली अँड फ्रेंड्स कॉल हिम मोलाई. जाधव पाएंगे आणि त्याची फॅमिली त्या जाधव पाएंगेला मोलाई या नावाने ओळखत असे किंवा त्याला टोपण नाव मोलाई हे त्या ठिकाणी दिलेलं होतं, म्हणून सर्वजण त्या जाधव पाएंगेला मोलाई असं त्या ठिकाणी आवाज द्यायचे. ॲट फर्स्ट मोलाई वर्क इन अ फॉरेस्ट डिपार्टमेंट स्कीम टू प्लांट ट्रीज. मोलाई हा फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी काही झाडांच्या बाबतीतली योजना होती त्या योजनेमध्ये त्याने काम केलेलं होतं. फॉर सम रिझन दॅट वर्क स्टॉप. परंतु काही कारणास्तव ते काम त्या ठिकाणी थांबवण्यात आलं. ऑल द अदर लेबरर्स लेफ्ट बट नॉट मोलाई. ज्यावेळेस ते स्कीमचं काम थांबवण्यात आलं, जी फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्कीम होती ती ज्यावेळेस त्या स्कीमचं काम हे थांबवण्यात आलं त्यावेळेस सर्व कामगार हे त्या ठिकाणाहून निघून गेले, परंतु मोलाई मात्र त्या ठिकाणी राहिला आणि आपलं काम त्याने चालू ठेवलं. ही डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय हिमसेल्फ. त्याने ठरवलं की मी माझं काम मात्र असंच चालू ठेवेल. ही वेंट टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर अँड द एल्डर इन हिज विलेज. तो त्या ठिकाणी त्याचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे ऑफिसर होते त्या ऑफिसरांकडे गेला अँड एल्डर इन हिज विलेज, आणि त्या गावात जे काही मोठे व्यक्ती होते तर त्यांचीही त्याने भेट घेतली. मोलाई नथिंग ग्रोज ऑन द सँडबार्स. डोंट वेस्ट युअर टाईम. ज्यावेळेस मोलाईने त्या मोठ्या व्यक्तींची भेट घेतली आणि डिपार्टमेंटच्या ऑफिसरची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की मला हे जे सँडबार आहे या सँडबारवर हिरवगार गवत, हिरवीगार झाडं या ठिकाणी उभी करायची आहे. डोंट वेस्ट युअर टाईम. मेनी ऑफ देम ॲडवाईस. त्या सर्वांनी डिपार्टमेंट ऑफिसर्स जे अधिकारी आहेत फॉरेस्ट ऑफिसर ते आणि जे काही मोठे व्यक्ती त्यांनी सांगितलं की तू तुझा वेळ या ठिकाणी वाया घालू नको. डोंट वेस्ट युअर टाईम. बट समवन टोल्ड हिम टू ट्राय ग्रोईंग बांबू. त्यांनी सांगितलं की तू इथं तुझा वेळ वाया घालू नको. परंतु समवन टोल्ड हिम, परंतु एक जण म्हटला टू ट्राय ग्रोईंग बांबू. या ठिकाणी जर उगलं तर फक्त बांबूची झाडं या ठिकाणी उगू शकतात, बाकी कोणतीही नाही. द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल गेव हिम सम सॅपलिंग. त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यांना काही बांबूचे वेगवेगळे जी काही रोपं होती ती त्या ठिकाणी दिली. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग मोलाई वेंट टू द आयलँड अँड प्लांटेड हिज फर्स्ट ट्री केअरफुली. मोलाईने ती रोपं घेतली आणि ती रोपं घेऊन तो आयलँडवर गेला आणि त्या ठिकाणी त्याने पहिलं झाड हे त्या ठिकाणी अगदी काळजीपूर्वक लावलं. आफ्टर दॅट ही विजिटेड द आयलँड एव्हरी डे. त्यानंतर तो रोज त्या आयलँडला भेट द्यायचा. वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट विथ लव. तो तिथं जी ही झाडं लावलेली होती त्याने स्वतः ती सर्व झाडांना तो रोज पाणी घालायचा, त्यांची काळजी घ्यायचा आणि त्यांच्यावर प्रेम करायचा. द प्लांट बिगॅन टू ग्रो. ती झाडं त्या ठिकाणी हळूहळू वाढू लागली. विथ देम मोलाईज होप्स ऑल्सो ग्रीव. आणि त्या झाडांची थोडी वाढ पाहून त्याला तिथं आशा निर्माण झाली की नक्कीच ही झाडं या ठिकाणी वाढू शकतात. ही बिगॅन टू लुक फॉर मोर सॅपलिंग अँड अदर टाईप्स ऑफ ट्रीज. त्याने त्यावेळेस ठरवलं की जशी आपण या ठिकाणी बांबूची झाडं लावली तसेच अदर टाईप्स झाडाचे वेगवेगळे प्रकार आहेत तेही झाडं या ठिकाणी आपण लावू शकतो. ही बॉट सिल्क कॉटन सॅपलिंग टेक्स. त्याने ठरवलं की काही सिल्क कॉटनचे जे असतात ती झाडं या ठिकाणी लावू शकतो.
टू हिज डिलाईट दे टूक रूट ऑन द आयलँड. त्याने त्या ठिकाणी त्या आयलँडवर ती झाडं लावण्याचा प्रयत्न केला. पार्ट ऑफ आयलँड वॉज नाऊ डॉटेड विथ ग्रीन. त्या ठिकाणी ती जी आयलँड होतं त्या आयलँडवरती पार्ट ऑफ आयलँड वॉज नाऊ डॉटेड विथ ग्रीन. त्या आयलँडवरती कुठं कुठं त्याने जे बी पेरलेलं होतं त्या बीपैकी काही ठिकाणी हिरवगार असं रोप किंवा हिरवगार असं छोटी छोटी रोपंही त्या ठिकाणी उगवलेली त्याला पाहायला मिळाली. मोलाई नाऊ स्पेंट ऑल हिज टाईम ऑन द स्मॉल आयलँड. मोलाई आपला सर्व वेळ या छोट्याशा आयलँडवर खर्च करत असे. एव्हरी डे विदाऊट फेल. तो प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी जायचा. एकही दिवस त्याने तिथे जाणं टाळलं नाही. ही वॉन्टेड द प्लांट मेड फेन्सेस अराउंड देम. त्या ठिकाणी ही वॉन्टेड द प्लांट, तो त्या झाडांना भेटायचा. मेड फेन्सेस अराउंड देम, गेव सपोर्ट टू द सॅपलिंग. आणि त्या झाडांना पाणी, खत जे काही लागतं त्या सर्व गोष्टी तो त्या ठिकाणी त्या झाडांना स्वतः पुरवत असे. ही इवन कॅरीड गुड सॉईल इन हिज लिटल बोट. तो त्याचप्रमाणे त्या झाडांना लागणारी जी काही गुड सॉईल आहे, चांगली माती, तीही तो त्या बोटीमधून तिथपर्यंत घेऊन यायचा. अँड स्प्रेड इट नियर द प्लांट्स. आणि प्रत्येक झाडाच्या आजूबाजूला ती माती स्प्रेड करायचा, पसरवून द्यायचा, ज्याच्याने ते मातीमुळे ते झाड वाढू शकेल, ते झाड मोठं होईल. समवन टोल्ड हिम दॅट रेड अँड्स आर गुड फॉर द सॉईल. त्याचप्रमाणे कोणीतरी एका व्यक्तीने त्याला सांगितलं की जशी माती तू या झाडांना घालतोय त्याचप्रमाणे लाल मुंग्याही या ठिकाणी घेऊन ये, की ज्या लाल मुंग्या जर झाडांच्या त्या मातीमध्ये राहिल्या, झाडांच्या जवळपास राहिल्या, तर ती माती ही भुसभुशीत होते आणि त्यामुळे झाडंही लवकर वाढतात. दे वूड मेक द सँडी सॉईल फर्टाईल. त्याने त्या ठिकाणी अशी माती शोधली की ज्या ठिकाणी हे मुंग्या त्या ठिकाणी दिसलेल्या. त्याने ज्या ठिकाणी मुंग्यांचं वारूळ पाहिलं ते वारूळ तो त्या ठिकाणी घेऊन आला. मोलाई देन कॅरीड हिप्स ऑफ देम टू द आयलँड. त्याने ते मुंग्यांचं जे वारूळ होतं ते त्या आयलँडवर आणलं. ही वॉज नॉट पुट आउट बाय द अँट बाईट्स. त्याने अजिबात विचार केला नाही की ह्या मुंग्या आपल्याला चावतील. ही ऑल्सो टूक डिफरंट टाईप ऑफ ग्रासेस देअर. आणि अशा प्रकारे त्याने तिथे वेगवेगळ्या प्रकारचे गवत हे त्या ठिकाणी लावले आणि ते त्यांची काळजी घेतली. द ग्रीन पॅचेस ऑन द आयलँड. त्या ठिकाणी आपल्याला ग्रीन पॅचेस म्हणजे हिरवेगार असं आयलँड हे त्या ठिकाणी तयार होताना दिसत होतं. बिकम थिकर अँड बिगर. ते जे आयलँड आहे हे हिरवगार अशा स्वरूपात दिसत होतं आणि दिवसेंदिवस ते थिक म्हणजे घनदाट आणि बिगर आणि मोठं अशा स्वरूपामध्ये ते आयलँड तयार होत होतं. फॉर मंथ अँड इयर्स मोलाई वर्क ऑल अलोन ऑन द स्मॉल पॅच ऑफ द आयलँड. काही महिन्यानंतर मोलाईने एकट्याने त्या आयलँडवर तो एकटाच त्या ठिकाणी काम करत होता. ही लिव्ह इन द कंपनी ऑफ ट्रीज. त्याला त्या ठिकाणी ते झाडं हे तो त्या ठिकाणी जगवत होता. ही स्पोक धीम. हळूहळू तो त्या झाडांशी बोलू लागला. मे बी द ट्रीज अंडरस्टूड हिज लँग्वेज. ते झाडंही त्याची भाषाही समजू लागले. हिज वर्ड्स ऑफ ॲफेक्शन. आणि त्या एकमेकांच्या संभाषणातून ते दोघंही म्हणजे झाड आणि मोलाई हे एकमेकांवर प्रेम करू लागले. दे रिस्पॉन्डेड बाय ग्रोईंग व्हायगोरसली. आणि तो मोलाई जसजसं झाडांची काळजी घेत होता तसतसं झाडंही त्याला रिस्पॉन्स देत होती आणि ते हळूहळू त्यांच्या वाढीप्रमाणे त्या झाडांचा विकास हा त्या ठिकाणी होत होता. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे मोलाईज कॅथोनी हा जो लेसन आहे या लेसनचं फर्स्ट पार्ट या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेला आहे. नेक्स्ट पार्ट हा पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.